2 धावांचा का होईना महत्त्वाचा विजय मिळाला आणि गंगेत घोडं नाहीलं. 2023ची सुरुवात सकारात्मक झाली असं म्हणायला हरकत नाही. मी अगोदरच सांगितलेलं होतं की ही श्रीलंकन टीम ही T20च्या खेळ प्रकारामध्ये कमी अजिबात नाही आहे. एशिया कपमध्ये त्यांनी धक्का दिलेला आहे मोठ्या मोठ्या संघांना. तरुण रक्ताचा हा संघ आहे, विविधता आहे आणि ती सगळ्या गोष्टी काल दिसून आल्या. पहिली बॅटिंग करत असताना भारतीय संघ किंचित अडचणीत सापडलेला होता. शुभमन गिल लवकर आऊट झाला, सूर्यकुमार यादव लवकर आऊट झाला आणि त्याच्यानंतर ईशान किशननी केलेली चांगली सुरुवात जी होती ती थोडीशी मागे पडली आणि त्याचबरोबर मधल्या फळीमध्ये जी घसरण झाली त्यामुळे म्हणावी तेवढी धावसंख्या भारतीय संघाच्या हाती लागत नव्हती. अशा वेळेला धावून आला दीपक हुडा आणि अक्षर पटेल आणि दीपक हुडानी केलेली फटकेबाजी ही भारतीय संघाला एका चांगल्या स्थितीत घेऊन गेली आणि अजिबात कौतुक कमी करता कामा नये अक्षर पटेलचं सुद्धा. सारखे आपण कंपॅरिझन करत असतो रवींद्र जडेजाबरोबर, परंतु अक्षर पटेल हा गुणी खेळाडू आहे. तो योग्य वेळी योग्य कामगिरी करायची हिम्मत ठेवणारा खेळाडू आहे. कालसुद्धा त्यांनी केलेली दीपक हुडाबरोबरची पार्टनरशिप ही भारतीय संघाला सुस्थितीत घेऊन गेली. 160चा धाव फलक गाठणं हे किती गरजेचं होतं हे नंतर बॉलिंग करताना आपल्याला कळलं. बॉलिंग जेव्हा भारताची चालू झाली त्याला शिवम मावीला जी संधी मिळालेली होती त्याचं त्यांनी अक्षरशः सोनं केलं. शिवम मावी असू देत, उमरान मलिक असू देत, यांनी तिखट मारा केला आणि हा नवीन दमाचा हा मारा बघूनसुद्धा बघताना खूप आनंद झाला. त्या मानाने युजवेंद्र चहलला लय सापडली नाही. अक्षर पटेलला सुरुवातीच्या टप्प्यामध्ये लय सापडली नाही. हार्दिक पंड्यानी जबाबदारी स्वीकारून नवीन बॉल टाकला, कमी धावा दिल्या, दडपण थोडं थोडं वाढवत गेलं आणि एका क्षणाला भारतीय संघ हा चांगल्या स्थितीत होता, विजय मिळवण्याकडे चाललेला होता. परंतु लढवय्या श्रीलंकन संघाने योग्य वेळेला उचल खाल्ली. मोठी फटकेबाजी त्यांच्या कॅप्टननी सुद्धा केली आणि त्यामुळे विजय त्यांच्याकडे झुकायला लागलेला होता. शेवटच्या ओव्हरमध्ये सुद्धा नाट्य कायम राहिलेलं होतं. तुम्ही गंमत बघा, अक्षर पटेलनी लेफ्ट आर्म स्पिन म्हणला तो का लेफ्ट आर्म पेस म्हणला, मी गमतीने म्हणतोय कारण त्यांनी टाकलेले बॉल हे लेफ्ट आर्म पेस बॉलरसारखे मला वाटले. अचूक टप्प्यावरती होते, बॅट्समनला हात मोकळा करता आला नाही, मोठे फटके आडवे मारायची हिम्मत करता आली नाही आणि 2 जे फलंदाज बाद झाले ते दोन्ही रनआउट झाले, ते अंडर प्रेशर रनआउट झाले. पण एका क्षणाला तुम्ही लक्षात घ्या, 3 चेंडू 5 धावा या प्रकारच्या क्रिकेटमध्ये अजिबात अवघड समजल्या जात नाहीत. त्यामुळे भारतीय संघाने मिळवलेला विजय हा अडचणीतनं मार्ग काढून मिळवलेला विजय असं मी त्याचं वर्णन करेन आणि त्यामुळे त्याचं मोल जास्त आहे. हार्दिक पंड्यांनी शांत ठेवण्याचा केलेला प्रयत्न हा त्याचा जो क्रिकेटमधला गुरु आहे महेंद्रसिंग धोनी त्याची आठवण करून देणारा होता. मी एवढंच म्हणेन की या संघाला हा मिळालेला विजय हा प्रगतीच्या वाटचालीची अगदी माफक सुरुवात आहे. अगदी पुढे टाकलेलं एकच पाऊल आहे. जास्त कौतुक करायची गरज नाही कारण हा विजय दिमागदार नव्हता. हातातोंडाशी आलेला श्रीलंकेचा विजय आपण काढून घेतला. परंतु T20 क्रिकेटमध्ये असं होतं. चांगली गोष्ट ही म्हणता येईल की ताज्या दमाच्या खेळाडूंनी आपला दम दाखवला. ह्याच्यामध्ये संजू सॅमसनचं मला वाटतं की त्यांनी आता भारतीय संघाकडनं खेळत असताना चमत्कारिक कामगिरी करून दाखवणं हे नितांत गरजेचं आहे. खेळाडूमध्ये क्षमता आहे का? खूपच क्षमता आहे. त्याला काल बॅटिंगची वरची संधी मिळालेली होती, परत त्याला ही संधी मिळेल त्यावेळेला मोठी कामगिरी करून दाखवणं हे संजू सॅमसनला गरजेचं आहे. कारण गुणी खेळाडू तो आहे का? अगदीच आहे. भारतीय संघाकडनं त्याचे गुण दिसलेत का? अजून दिसलेले नाही आहेत. घाई करायची कारण नाही, कारण अजून त्याला खूप संधी मिळालेली नाही आहे. जी संधी त्याला ही संघ व्यवस्थापन नक्की दिलं अशी मला खात्री आहे. त्यामुळे या खेळाडूंनी आपला ठसा उमटवला पाहिजे. एकच दिवसाचा अवधी आहे, लगेच पुण्यामध्ये मॅच आहे. त्यामुळे ही जी मालिका आहे ही दुसऱ्या सामन्यावरती बरीच अवलंबून आहे. भारतीय संघ पुण्याचा सामना जिंकून मालिका खिशात घालेल आणि नंतर व्हाईट वॉशचा विचार करेल असंच आपल्याला वाटतंय. तुमचं मत काय? नवीन दमाचे हे खेळाडू तुम्हाला कसे वाटले? मावी आणि उमरान मलिकचं कॉम्बिनेशन तुम्हाला कसं वाटलं? दीपक हुडांनी तळात येऊन, म्हणजे मी तळात नाही म्हणणार, लोअर मिडल ऑर्डरमध्ये येऊन केलेली चमत्कारिक कामगिरी तुम्हाला कशी वाटली? अक्षर पटेल खऱ्या अर्थाने अष्टपैलू गुणवान खेळाडू आहे माझं मत आहे. तुम्ही या मताशी सहमत आहात का? मला जरूर कळवा आणि त्याच्याकरता माझं यूट्यूब चॅनल, माझं फेसबुक पेज सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.